नमस्कार मित्रांनो, दिव्यांग नागरिकांना आता करावी लागणार ई-केवायसी तरच मिळणार सर्व योजनेचा लाभ। एका मिनिटात आपल्या मोबाईलवरती आपल्याला ई-केवायसी करता येणार आहे। ई-केवायसी केल्यामुळे आपलं प्रमाणपत्र तसेच आपल्याला जी पेन्शन मिळते त्याचबरोबर ज्या काही दिव्यांग नागरिकांना योजना आहेत त्याची अपडेट होणार आहे। त्यामुळे आपलं प्रमाणपत्र अपडेट तसेच केवायसी करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला याची लिंक भेटून जाईल। या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या पेज वरती येऊन जाल। या पेज वरती आल्यानंतर आपल्याला पाहू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये PWD लॉगिन नावाचा पर्याय आहे, त्यावरती क्लिक करा। डायरेक्टली तुम्ही या पेज वरती येऊन जाल किंवा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन जातो। तुम्ही इथे आल्यानंतर पुढील स्टेप पहा। यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एनरोलमेंट नंबर, डेट ऑफ बर्थ आणि इथे कॅप्चा द्यायचा आहे। आता एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर म्हणजेच तुमच्या दिव्यांग सर्टिफिकेट जे असतं त्यावरती UDID नंबर जो आहे तो आपल्याला इथं टाईप करायचा आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमच्या आधारवरती आहे जशास तशी इथं एंटर करा। त्यानंतर इथे कॅप्चा जो आहे पहा 9 + 9 18 येणार, तसं वजाबाकी बेरीज असेल तर ते इथं टाईप करा आणि लॉग इन पर्यायावरती क्लिक करा। आता जो आपला UDID नंबर असतो तो आपल्याला MH पासून सुरू असतो बघा, तो असतो। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्याला इथं त्या दिव्यांग व्यक्तीचं डॅशबोर्ड ओपन होईल। इथे त्याचा फोटो, UDID नंबर, जनरेट डेट वगैरे वगैरे संपूर्ण इथं मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करू शकता, ईमेल ID सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता। आपल्याला काय करायचं आहे तर अपडेट ई-केवायसीचा ऑप्शन आहे, पाहू शकता इथं अपडेट ई-केवायसी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर पहा इथं अपडेट ई-केवायसीचा ऑप्शन येऊन जाईल। आधार नंबर ऑलरेडी इथे येऊन जाईल, पाहू शकता तुमचा आधार नंबर इथे आलेला आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे डिक्लेरेशनला ॲक्सेप्ट करायचं आहे। पहा माय आधारला ही डिटेल्स ई-केवायसी पर्पजसाठी आहे, त्यासाठी इथे क्लिक करा आणि जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर पहा 6 अंकी आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP गेलेला आहे, तो OTP इथे फिल करा आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता सक्सेसफुली व्हेरीफाईड आधार ई-केवायसी डन, यू कॅन डाउनलोड युअर सर्टिफिकेट बाय क्लिकिंग ऑन डाउनलोड सर्टिफिकेट विथ न्यू ई-केवायसी स्टेटस। पाहू शकता इथं आपल्याला सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करता येणार आहे। ते कशा पद्धतीने ते सांगतो पहा। इथं पाहू शकता आपल्याला डाव्या साईडला इथं ऑप्शन आहे डाउनलोड युअर ई-डिसेबिलिटी सर्टिफिकेट, यावरती क्लिक करून तुम्ही हे डाउनलोड सुद्धा करू शकता। इथे PDF तुमची डाउनलोड झालेली आहे, पाहू शकता डिसेबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला इथं पाहता येतं आणि हे तुम्ही डिसेबिलिटी सर्टिफिकेट वापरू शकता। तसेच आपल्याला जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट बरोबरच जे कार्ड असतं डिसेबिलिटी कार्ड UDID कार्ड ते सुद्धा डाउनलोड युअर UDID कार्ड या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही ते कार्ड सुद्धा इथे डाउनलोड करू शकता। सिंपल स्टेप आहे हे, पाहू शकता तुमचं UDID कार्ड म्हणजेच दिव्यांग सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला इथे डाउनलोडचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला अपडेट ई-केवायसी करून घ्यायची आहे। हा व्हिडिओ सर्व दिव्यांग नागरिकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ते सुद्धा आपली ई-केवायसी अपडेट करतील। आता सरकारकडून पहा दिव्यांग नागरिकांसाठी 2,500 रुपये पेन्शन जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे, त्यामुळे आपण हे अपडेट करणं खूप गरजेचं आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।